हॅलो स्टुडंट्स, आपला सिंगल एंट्री हा चॅप्टर सुरू आहे आणि त्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेऊन राहिलो आहे. ठीक आहे, तर आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे मिस्टर गोपाल कीप्स हिज बुक्स बाय सिंगल एंट्री सिस्टम. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज सप्लाइड. ठीक आहे, आपल्याला मिस्टर गोपालची सिंगल एंट्री बुकची आपली इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तर काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघू. असेट आणि लायबिलिटी दिली आहे आपल्याला. ठीक आहे, कॅश ॲट बँक दिला आहे, डेटर, स्टॉक, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, क्रेडिटर, बिल्स पेबल आणि लोन फ्रॉम दयाल. ठीक आहे, एवढी आपल्याला असेट आणि लायबिलिटीची इन्फॉर्मेशन दिली आहे. तसंच ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे आपण बघू. मिस्टर गोपाल हॅज ड्रॉन ₹1000 पर मंथ फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. काय म्हटलं आहे की मिस्टर गोपाल काय करत होता, ₹1000 पर मंथ दर महिन्याला काढत होता. कशासाठी? तर हाऊस होल्ड एक्सपेन्ससाठी. म्हणजे काय की पर्सनल यूजसाठी काढत होता बिझनेसमधनं. म्हणजे हे काय झालं, ड्रॉइंग. हे काय ड्रॉइंग झाली, बरोबर आहे. नंतर बघा, ही हॅज स्पेंट ₹5000 फ्रॉम द बिझनेस इन प्रोव्हाइडिंग एज्युकेशनल एक्सपेन्स टू हिज सन. ठीक आहे, मुलाच्या एज्युकेशनसाठी तो ₹5000 त्यांनी काय केले, खर्च केले. म्हणजे हे सुद्धा काय झाले, ही सुद्धा काय झाली, ड्रॉइंग झाली, हो की नाही. पुढे, द रेंट ऑफ हिज बिझनेस कम रेसिडेन्शियल फ्लॅट इज ₹900 पर मंथ. ठीक आहे, काय म्हटलं आहे की त्याचा जो फ्लॅट आहे, ठीक आहे, त्याचा जो फ्लॅट आहे तिथेच तो काय करत आहे, त्याचा बिझनेस पण आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचा फ्लॅट काय आहे, बिझनेस कम रेसिडेन्शियल फ्लॅट आहे. ठीक आहे, तर त्या फ्लॅटचा रेंट किती आहे, 900 पर मंथ आहे. ठीक आहे, 1/3 of the flat is used for the business but the rent is paid in full from the business fund. ठीक आहे, 1/3 म्हणजे 1/3 फ्लॅट जो आहे, ठीक आहे, तो कशासाठी वापरत होता, तो बिझनेससाठी. ठीक आहे, आणि जो पण रेंट आहे म्हणजे हा ₹900 रेंट जो आहे तो काय करत होता, पूर्ण बिझनेस फंड मधून काय करत होता, तो रेंट पे करत होता. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आता 1/3 फ्लॅट आहे, ठीक आहे, म्हणजे 1/3 काय आहे, त्याचा फ्लॅट जो आहे तो बिझनेससाठी वापरतो. ठीक आहे, तर 2/3 म्हणजे 2/3 जो फ्लॅट आहे तो काय आहे, त्याचा रेसिडेन्शियल फ्लॅट आहे. ठीक आहे, तर आपल्याला रेसिडेन्शियल फ्लॅटचं किती आपण बिझनेसमधनं पेमेंट करतो, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला काढावं लागेल. तर ते सुद्धा काय आहे, ड्रॉइंगच आहे, हो की नाही. म्हणजे आपल्या रेसिडेन्शियल फ्लॅटसाठी आपण जिथे राहत आहोत त्या रेसिडेन्शियल फ्लॅटसाठी जर आपण बिझनेसमधून फंड यूज करत आहोत, म्हणजे काय की आपल्या पर्सनल यूजसाठीच फंड यूज करत आहोत. ठीक आहे, तर तेवढं आपल्याला काय करावं लागेल, या ₹900 तेवढा फंड आपल्याला कट करावा लागेल, म्हणजे ती ड्रॉइंग आपली होईल. ठीक आहे, पुढे, an addition to furniture in business is made on 1st October 1998 in exchange of his personal shares of ₹16,000 at a premium of 25%. ठीक आहे, त्यांनी काय केलं, 1 ऑक्टोबर 1998 काय केलं की फर्निचर घेतला, खरेदी केला. कशासाठी, बिझनेससाठी. म्हणजे बिझनेसमध्ये फर्निचर आणला. ठीक आहे, बिझनेसमध्ये फर्निचर आणला. ठीक आहे, फर्निचर आणायसाठी, फर्निचर खरेदी करायसाठी त्यांनी काय केलं की त्याचे जे पर्सनल शेअर आहे, बिझनेससाठी फर्निचर खरेदी करायसाठी त्यांनी त्याचे पर्सनल शेअर ज्याची किंमत होती 16,000, ठीक आहे, त्याला 25% प्रीमियमनी काय केलं, त्याला विकले. ठीक आहे, ते 16,000चे शेअर जे आहे ते 25% प्रीमियमनी काय केलं, त्यांनी विकले. आणि तो जो पैसा मिळाला तो त्यांनी काय केला, बिझनेसमध्ये आणला. कशासाठी, फर्निचर खरेदी करायसाठी. ठीक आहे, फर्निचर खरेदी करायसाठी त्यांनी तो पैसा बिझनेसमध्ये आणला. म्हणजे काय की ॲडिशनल कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे काय, ॲडिशनल कॅपिटल. ठीक आहे, पुढे,
Furniture is to be depreciated at 10% per annum and debtors are to be provided 2000 for the bad debt. म्हणजे डेप्रिसिएशन आपल्याला किती 10% करायचं आहे फर्निचरवर, ठीक आहे. आणि डेटर्स आपल्याला बॅड डेटसाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हिजन करायचं आहे 2000, ठीक आहे. तर प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग हिज प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 1999, ठीक आहे. तर आपल्याला काय की स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आपल्याला बनवायचं आहे, ठीक आहे. तर आता सर्वात पहिले आपण काय बनवतो, स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवतो, ठीक आहे. तर स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवू आपण. तर आपला स्टेटमेंट ऑफ अफेअर आपण काय करतो, सर्वात पहिले असेट साईडचे आयटम्स घेतो, ठीक आहे. तर असेट साईडचे आयटम्स घेऊन घेऊ आपण. फर्निचर, $15,000, 35,000. नंतर इन्व्हेस्टमेंट 50,000, 80,000. नंतर स्टॉक 35,000, 30,000. डेटर 20,000, 22,000. कॅश ॲट बँक 10,000, 15,000. आता लायबिलिटी साईडचे आयटम्स थोडीशी जागा सोडून क्रेडिटर्स 16,000, 21,000. बिल्स पेएबल 5,000, 8,000. लोन फ्रॉम मिस्टर दयाल किती 16,000, ठीक आहे. तर हे काय झाले आपली स्टेटमेंट ऑफ अफेअर्सची पूर्ण मांडणी, ठीक आहे. असेट आणि लायबिलिटीचे आयटम्स पूर्ण झाले, ठीक आहे. तर आता असेट साईडची टोटल पहिले आपण 1998ची टोटल करू. 15,000 प्लस 50 प्लस 35 प्लस 20 प्लस 10 किती 1,30,000, ठीक आहे. आता क्रेडिट साईडचे आपण आयटम्स मायनस करू याच्यातनं. 16,000 मायनस 5,000 1,09,000, ठीक आहे. तर 1,09,000 काय हा काय झाला आपला 1,498चा काय झाला हा कॅपिटल, बरोबर आहे. बॅलन्सिंग फिगर 1,09,000, ठीक आहे. तसंच आता 99ची आपण हे करू. 35,000 प्लस 80,000 प्लस 30,000 प्लस 22 प्लस 15,000 किती असेट साईडची टोटल आली 1,82,000, ठीक आहे. आता यातनं आपण काय करू, लायबिलिटी साईडचे आयटम्स मायनस करू. 21,000 मायनस 8,000 मायनस 16,000 किती 1,37,000. तर 1,37,000 ही काय झाली आपली इयर एंडची, म्हणजे 31/3/99ची काय झाली ही आपली कॅपिटल, ठीक आहे. इयरच्या सुरुवातीला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला 1,09,000 कॅपिटल होती आणि वर्ष संपता संपता किती झाली 1,37,000, ठीक आहे. तर हे काय झालं आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, ओके. याची किती होती 1,00,000
30,000, आणि याची होती 1,82,000 टोटल. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर काय झालं आपलं क्लोज. तर आता आपण काय बनवतो याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 1999. ठीक आहे. तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बनवतानाच आपण सर्वात पहिले काय घेतो, क्लोजिंग कॅपिटल, इयर एंडचा कॅपिटल, बरोबर आहे. तर कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 1999 किती होता, 1,37,000. 1,37,000. ठीक आहे. आणि यामध्ये मग आपण काय करतो, आपण ॲड करतो ड्रॉइंग्स, बरोबर आहे. ड्रॉइंग्स ॲड करतो. ठीक आहे. तर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली आहे की किती ड्रॉइंग्स आहे, हो की नाही, काय काय ड्रॉइंग्स आहे आपली. गोपाल काय करत होता, दर महिन्याला 1,000 रुपये काढत होता. कशासाठी, हाऊस होल्ड एक्सपेन्ससाठी, हो की नाही. तर याची एंट्री ड्रॉइंग्स, हाऊस होल्ड एक्सपेन्स किती काढत होता तो, 1,000 रुपये. ठीक आहे. दर महिन्याला, म्हणजे आपण वर्षभराचं काढू तर किती काढले त्यांनी, 12,000. ठीक आहे. पुढे नंतर काय म्हटलं होतं की त्यांनी 5,000 रुपये कशासाठी, एज्युकेशनल पर्पजसाठी, कोणाच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी किती खर्च केले होते, 5,000 खर्च केले होते. तर हे सुद्धा काय होईल, ड्रॉइंग होईल. किती, 5,000. ठीक आहे. नंतर अजून काय म्हटलं होतं की त्याचा जो फ्लॅट आहे तो कसा आहे, बिझनेस कम रेसिडेन्शियल आहे, हो की नाही. बिझनेस कम रेसिडेन्शियल आहे आणि बिझनेससाठी किती पार्ट वापरत होता तो, 1/3. ठीक आहे. 1/3 पार्ट कशासाठी वापरत होता फ्लॅटचा, बिझनेससाठी. तर उरलेला की जो पण पार्ट आहे तो कसा येईल, तो रेसिडेन्शियल होईल, हो की नाही. तर उरलेल्या पार्टचा काय करावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेशन. म्हणजे 1/3 जर बिझनेससाठी आहे तर 2/3 काय आहे, रेसिडेन्शियल आहे. ठीक आहे. तर हे 900 जे रुपये आहे पर मंथ आपण कशातून, बिझनेसमधूनच पे करत होतो हा रेंट. ठीक आहे. तर याच्यातला जो 2/3 भाग आहे 900 रुपयातला, ठीक आहे, तो कसा आहे, रेसिडेन्शियल पर्पजसाठी पे केलेला रेंट आहे. ठीक आहे. तर तेवढा भाग काय होईल आपला, ड्रॉइंग म्हणून येणार. ठीक आहे. तर 2/3 ऑफ रेंट और रेसिडेंस किती होता, रेंट किती होता, 900 रुपये इंटू 2/3 इंटू 12. ठीक आहे. म्हणजे पूर्ण वर्षभराचा काय केलं होतं त्यांनी, की पूर्ण वर्षभर त्यांनी काय, की बिझनेसमधूनच तो रेंट पे केला आहे. ठीक आहे. तर त्याचं पूर्ण वर्षभराचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. 900 इंटू 2/3 इंटू 12 किती, 7,200. त्यांनी काय केलं, वर्षभरामध्ये घराचा जो रेंट आहे, 2/3 रेंट जो आहे रेसिडेन्सचा, तो किती आला, 7,000 रुपये, 7,200. ठीक आहे. तर याची आता आपण टोटल करून घेऊ, 12,000, 7,200 प्लस 12,000 प्लस 5,000 किती, 24,200. ठीक आहे. तर 24,200 प्लस 37,000
हे 1,37,000 प्लस 24,200 किती झाले? 1,61,200. ठीक आहे, 1,61,200. यामधून मग आपण काय मायनस करू? ओपनिंग कॅपिटल. बरोबर आहे, इयरच्या सुरुवातीचा आपण काय करू? कॅपिटल मायनस करू याच्यातनं. ठीक आहे, लेस कॅपिटल ॲज ऑन फर्स्ट एप्रिल 1998. किती होता? 1,09,000. तर 1,09,000. ठीक आहे, सोबतच आपण काय मायनस करणार आहोत याच्यातनं? परत ॲडिशनल कॅपिटल. हो की नाही? ॲडिशनल कॅपिटल सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. म्हणजे वर्षभरामध्ये आपण किती ॲड केला कॅपिटल याच्यामध्ये, तो सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. तर बघा इथे काय म्हटलं की फर्निचर, बिझनेसमध्ये फर्निचर आणण्यासाठी त्यांनी काय केलं? त्याचे 16,000चे जे पर्सनल शेअर्स आहे ते विकले. ठीक आहे, बिझनेसचे नाही, पर्सनल शेअर विकले. ठीक आहे, पर्सनल शेअर विकले. कितीनी? 25% प्रीमियमनी. 25% प्रीमियमनी काय? 16,000चे शेअर विकले त्यांनी. म्हणजे कितीचे झाले ते? 16,000 प्लस 25%. किती? 20,000. हो की नाही? तर 20,000 काय केलं त्यांनी? ॲडिशनल कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये ॲड केला. तर लेस ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड शेअर्स ऑफ ₹16,000 ॲट अ प्रीमियम ऑफ 25%. म्हणजे किती? 20,000. ठीक आहे, तर आता याची टोटल 1,09,000 प्लस 20,000. किती? 1,29,000. 1,29,000. ठीक आहे, तर 1,61,200 मधनं काय करू आपण? 1,29,000 मायनस करू. मायनस 1,29,000. किती? 32,200. ठीक आहे, 32,200. हा काय झाला आपला? हा झाला आपला कोणता प्रॉफिट? प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट किती उरला आपला? म्हणजे ॲडजस्टमेंटच्या आधी किती उरला आपला प्रॉफिट? 32,200. तर आता काय करतो आपण? याच्यानंतर ॲडजस्टमेंट्स जे आहेत त्यासुद्धा काय करतो आपण? लिस्ट करतो. ठीक आहे, ॲडजस्टमेंट्स लेस. तर इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट्समध्ये काय काय दिलं आहे? ड्रॉइंगची एंट्री झाली, या तिन्ही ड्रॉइंगची एंट्री झाली, म्हणजे पहिल्या 3. आणि फर्निचर जे आणलं ते ॲडिशनल कॅपिटलची एंट्री झाली. उरली कोणती? ही. तर फर्निचरवर आपल्याला काय म्हटलं आहे? 10% डेप्रिसिएशन लावायचं आहे. हो की नाही? तर 10% काय करावं लागेल आपल्याला? डेप्रिसिएशन लावावं लागेल. ठीक आहे, फर्निचरवर. तर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती म्हटलं आहे आपल्याला? 10% पर ॲनम आहे. ठीक आहे, 10%नी आपल्याला काय करायचं आहे? डेप्रिसिएशन लावायचं आहे. 10% ऑन हे जे फर्निचर आहे किती? 35,000. ठीक आहे, हे जे 35,000 आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये हे जे 20,000 आहे
ठीक आहे. 20,000चं जे फर्निचर घेतलं नंतर, म्हणजे हे जे 20,000चे आहे, 16,000चे शेअर 25%नी काय केले त्यांनी, 25% प्रीमियमनी विकले आणि जे 20,000 त्याला मिळाले त्यांनी काय केलं, त्याचं फर्निचर खरेदी केलं, हो की नाही. हे 20,000 या 35,000 मध्ये ऍड आहे. ठीक आहे, या 35,000मध्ये ऍड आहे. आणि कधी घेतलं ते फर्निचर, 20,000चं फर्निचर कधी घेतलं, 1 ऑक्टोबर 1998. म्हणजे काय की इयर मिडमध्ये, हो की नाही. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, बरोबर आहे. सप्टेंबर म्हणजे हे 6 महिने. नंतर मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, बरोबर आहे, उरलेले 6 महिने. तर हे 20,000 जे आहे, हे जे 20,000 आहे, या 20,000वर किती महिन्याचं आपल्याला काढावं लागेल डेप्रिसिएशन, 6 महिन्याचं. आणि ह्या 15,000वर काय करावं लागेल आपल्याला, पूर्ण एका वर्षाचा काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे या 35,000मध्ये 20,000 ऍड आहे, तर ते 20,000 6 महिन्याचे आहे. ठीक आहे, 6 महिन्यानंतर ऍड झाले. तर आपल्याला आधीचे जे होते 15,000 त्याच्यावर काय करावं लागेल, 10% आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. ठीक आहे, फॉर 1 इयर. ठीक आहे, फॉर 1 इयर. तर 10% डेप्रिसिएशन म्हणजे किती, 1500. ठीक आहे, आणि 10% ऑन 20,000 फॉर 6 months. ठीक आहे, 6 महिन्यासाठी. तर 20,000वर 10% म्हणजे काय, पूर्ण एका वर्षाचं किती होईल, 2,000, हो की नाही. 20,000वर 10% पूर्ण हे किती झाले, 2,000 म्हणजे एका वर्षाचे. ठीक आहे, डिवाइड बाय 2 म्हणजे किती, 1,000. डिवाइड बाय 2 का बरं, कारण काय की 6 महिन्याचंच आहे, म्हणून डिवाइड बाय 2. ठीक आहे, तर किती, 1,000. ठीक आहे, टोटल किती आला, 2,500. ठीक आहे, तर 2,500 हा काय झाला आपला पूर्ण डेप्रिसिएशन. ठीक आहे, आणि नंतर पुन्हा काय म्हटलं होतं आपल्याला, डेटर्स आर टू बी प्रोव्हाइडेड ₹2,000 फॉर बॅड डेट. आपल्याला काय 2,000चं काय बॅड डेटसाठी प्रोव्हिजन सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, तर त्याची सुद्धा एंट्री आपल्याला करावं लागेल. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट किती, 2,000. ठीक आहे, तर याची टोटल किती झाली आपली, 4,500. ठीक आहे, तर 32,200 मधनं आता आपल्याला काय किती मायनस करावं लागेल, 32,200 मायनस 4,500. ठीक आहे, किती, 27,700. 27,700 हा काय झाला आपला फायनल प्रॉफिट. फायनल प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट. ठीक आहे, तर हा काय झाला आपला नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. ठीक आहे, तर नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. ठीक आहे, तर हे झालं आपलं पूर्ण एक्झाम्पल सॉल्व. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, थँक्यू.